यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरती कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत। बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, ज्योती मेटेंसह संदीप क्षीरसागर सहभागी झाले। संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलं। रडत असताना त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले। पाणी पाजा म्हटलं तर आरोपींनी देशमुखांना पाणी सुद्धा दिलं नाही आणि आका आरोपींना फोन करून अजून मारा सांगत होता असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। तुम्हाला पैशांचा माज आलाय का असा सवाल धसांनी सभेतून उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी लावू नका असं ज्याने फोन करून सांगितलं तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे असा दावा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। आकाचा आका खंडणीत आरोपी कसा नाहीये ते सांगण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून सुरेश धसांनी पुन्हा निशाणा साधलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत। मुंडे मंत्रिपदावरून त्यांना दूर करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। वालू काकाच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्या असंही धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड पकडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलेला आहे। वाल्मिक कराडवरती मकोका का लावला नाही असा सवाल सुद्धा केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपी पकडण्यात आलेले नाहीयेत। सरकार आरोपी शरण येण्याची वाट पाहतंय का असा सवाल आमदार कैलास पाटलांनी विचारलेला आहे। दरम्यान देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यात खटला न चालवत धाराशिवमध्ये चालवावा अशी मागणी केली। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत। केवळ खंडणीच्या आरोपीवरती मोका लागत असल्यास आम्हाला मान्य नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केलाय। देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत उभे राहणार असंही जरांगे म्हणाले। संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झालेत। पोलीस तपासाबाबत माहिती दिली जात नाही। तपास कसा सुरू आहे याची माहिती आम्हाला द्या अशी मागणी वैभवी देशमुखने केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार असा निर्धार आमदार राणा पाटील यांनी केलेला आहे। आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार असंही ते म्हणाले। वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड ही अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशील कराड विरोधात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केलेली आहे। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ट्रक, कार आणि प्लॉट सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेधार्थ 18 जानेवारीला नांदेडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाच्या तयारीसाठी नांदेडमध्ये संयोजन समितीकडून बैठक घेण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिलेली आहे। यावेळेला कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात आम्ही 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू असं म्हणाले होते। यावरती आता सीएमनी उत्तर द्यावं असं सुळे म्हणाले। टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणातील मास्टरमाइंड युक्रेनियन असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पोलीस आता युक्रेन अँगलने तपास करत आहेत। रायगड जिल्ह्याच्या मसळ्यातील उर्दू बोर्डावरून शिरीष मोरे यांनी जोरदार टीका केली आहे। हिंदू जनजागृती मेळाव्यातून त्यांनी टीका केली आहे। दुसऱ्या भाषेतील बोर्ड लागत असतील तर ते उखडून टाकण्याची ताकद ठेवली पाहिजे असं शिरीष मोरे यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं लोकार्पण केलं जाणार आहे। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये जवानांना ठार मारण्यासाठी पेरून ठेवलेलं आयईडीची स्फोटकं निष्क्रिय करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे। तर विजापूरच्या महादेव घाट परिसरात आयईडी ब्लास्टमध्ये एक जवान जखमी झाला आहे। 15 जानेवारीपर्यंत विठ्ठल रुक्मिणीचं ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असणार आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत। त्यामुळे विठ्ठलाचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे। धोक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन
रनवे दिसत नसल्याने बंगळुरूहून नांदेडला आलेलं विमान तासभर हवेतच घिरट्या घालत होतं. स्टार एअर कंपनीच्या या विमानात जवळपास 70 प्रवासी होते. तिसऱ्या प्रयत्नात विमानाने सुखरूप लँडिंग केलंय. मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात अजब प्रकार घडलेला आहे. बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षेमध्ये गेल्यानंतर अचानक बस सुरू झाली आणि बसने दोघांना उडवलेलं आहे. यामध्ये दोघंही गंभीर जखमी झाले. गोकुळ दूध संघाने म्हशीचं दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांनी वाढ केलेली आहे. 1 लिटरला 56 रुपये असा नवा दर लागू करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे मेट्रो रात्री 11 पर्यंत धावणार आहे. प्रवाशांना चांगला प्रतिसाद येतोय. त्यामुळे पुणे मेट्रोकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सध्या 1 लाखांवरती पोहोचली. भाईंदरमधील टोरेज कंपनीत काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि जिच्या नावावरती ऑफिस भाड्याने घेतलं होतं अशा तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाणे कोर्टातील सुनावणीच्या वेळेला तिघांनी सुद्धा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उभाटा गटाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे. यावरती प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुतीने सांगितलं होतं. मात्र अद्याप कर्जमाफी झालेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे. शिर्डीत उद्या भाजपाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडतंय. या निमित्ताने शहरामध्ये झेंडे आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या तयारीचा आढावा घेतलाय. सर्व महापालिका आम्ही स्वबळावरती लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत अशी मोठी घोषणा खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावरती लढणार. एकदा आम्हाला आजमावायचं आहे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या प्रत्येक वक्तव्यावरती मत व्यक्त करायला मी बांधील नाही. ते रिकामटेकडे असतील, माझ्याकडे कामं आहेत असा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. पक्ष टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केली आहे. ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांनाच माहिती आहे असं उदय सामंत म्हणाले. राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं. 25 वर्ष आम्ही भाजपाचे विश्वासार्ह मित्र होतो अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली. युतीच्या संकेतावरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कोण कुठे जाईल येईल हे आमचे मित्र फडणवीस ठरवणार नाहीत. हे संकेत नाहीत तर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ असू नये ही आमची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतला जाणार आहेत. पानिपत शौर्य दिनानिमित्ताने 14 जानेवारीला फडणवीसांचा दौरा असेल. 1761च्या युद्धात वीर मरण आलेल्या मराठ्यांना फडणवीस अभिवादन करणार आहेत. उद्या शिर्डीमध्ये भाजपाचं भव्य अधिवेशन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपाचं मिशन आता स्थानिक स्वराज्य संस्था असेल. माळशिरस तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नातेपुते इथे बैठक झालेली आहे. यावेळेला माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये 71,000 सदस्य नोंदणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर पक्षात गेलेले बंडखोर भाजप नेते पुन्हा भाजपामध्ये परतण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय. ते पुन्हा भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या नेत्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं की नाही याबाबत भाजपाचा अद्याप निर्णय झालेला नाहीये. मी भाजपामध्ये प्रवेश करतो या चर्चा चुकीच्या आहेत. मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांसाठी मी बावनकुळेंची भेट घेऊन चर्चा केली असं स्पष्टीकरण राजन तेलींनी दिलं आहे. माजी राज्यमंत्री बाळा बेंडगेंना पदरात घ्या, त्यांना माफ करा. 2019-2024ला केलेली चूक ते 2029च्या निवडणुकीत करणार नाहीत असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळकेंनी व्यक्त केलेला आहे. बेंडगेंना काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी सुद्धा केली.
मनसेला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतलेल्या समीर मोरे यांनी पालघर विधानसभा संघटक तर दिनेश गवई यांची डहाणू विधानसभा उपसंघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। भिवंडीत ठाकरे पक्षाला खिंडार पडलेला आहे। स्थानिक नेतृत्वावरती नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। महानगरपालिका निवडणुकीत याचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील इंडिया सायन्स फेस्टिवलमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची शाळा घेतलेली आहे। यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह प्रशिक्षणाचं सुद्धा अत्यंत महत्त्व असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय बाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड झालेली आहे। निवडीनंतर गुलालाची उधळण करत फटाक्याच्या आतषबाजीत विजय बाजीराव देशमुखांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। मुळशीच्या सिमरन मारणे या लाडक्या बहिणीने रांगोळीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छबी साकारलेली आहे। मोबाईलवरून फडणवीसांना रांगोळीची झलक दाखवताच फडणवीसांनी रांगोळीचं तोंड भरून कौतुक केलंय। मालेगावात मंत्री दादा भुसे एका शाळेला भेट देऊन पाहणी करत असताना त्यांचा अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलेला आहे। तुम्ही मन लावून अभ्यास करा, तुमच्या समस्या आम्ही सोडवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी साकोलीच्या सुकळीमध्ये नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वी पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झालंय। या पार्श्वभूमीवरती भेट झाली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी नाना पटोलेंची भेट घेतलेली आहे। दोघांनी सुद्धा पटोलेंशी चर्चा करत त्यांचं सांत्वन केलंय।